सांगली महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्या कायम व्हाव्यात आणि झोपडपट्टी धारकांना त्यांच्या मालकी हक्काचे उतारे मिळावेत या मागणीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन समितीने सुरू केलेल्या लढ्याला तब्बल 13 वर्षांनंतर यश आले आहे। विशेष म्हणजे महायुतीच्या सरकारच्या काळात या झोपडपट्टी धारकांना न्याय मिळाला आहे। झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या मागणीनुसार आता महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण झालेल्या झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे उतारे देण्याचे काम सुरू झाले आहे। याचाच एक भाग म्हणून आज सांगलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्राची चाळ येथील 5 झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे उतारे वाटप करण्यात आले। आज 5 झोपडपट्टी धारक महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात मालकी हक्कांचे उतारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आले असून उर्वरित झोपडपट्टी धारकांना प्रशासकीय स्तरावर मालकी हक्काचे उतारे दिले जाणार आहेत। त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित कुमार काटे, सूरज मामा पवार, रवींद्र सदामते, सौ सुप्रिया साळुंखे या सर्वांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुधीर गाडगीळ तसेच महापालिका आयुक्त सत्यम गांधी आणि उपायुक्त अश्विनी पाटील यांचे आभार मानले आहेत। हा आमच्या झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या लढ्याला बळकटी देणारा मुख्यमंत्री महोदयांचा निर्णय असून सदर उतारे वाटप केल्यामुळे झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे उतारे देण्याचे आमचे स्वप्न हे पूर्ण झाले आहे। त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुधीर गाडगीळ आणि महापालिका प्रशासन, महसूल प्रशासन यांचं मनापासून आभार मानत आहे, अशी प्रतिक्रिया सुजित कुमार काटे यांनी दिली। थोडासा मागोवा। सांगली शहर येथील सर्वे नंबर 226/1 ब येथे संजयनगर पत्र्याची चाळ ही तत्कालीन नगरपालिकेने 1982 ला बसवलेली आहे। या ठिकाणी 140 कुटुंबांना खोल्यांच्या स्वरूपात भाडेतत्वावर देण्यात आलेल्या होत्या। सदरच्या जागा ही भाडेतत्वावर असल्याने या झोपडपट्टी धारकांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नव्हता। यामुळे यांची स्वतःची पक्की घरे निर्माण होण्यास मोठी अडचण होती। त्यामुळे ही वसाहतीमधील नागरिकांच्या आज सिटी सर्वे नोंद होऊन त्यांना मालकी हक्काचे उतारे मिळणार आहेत। यामुळे या कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना अथवा रमाई आवास योजनेतून स्वतःचे पक्के घरचे स्वप्न पूर्ण होण्यास हे खूप मोठे पाऊल घेण्यात आलेले आहे। यासाठी माननीय आमदार सुधीर दादा गाडगीळ यांचे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समिती यांचे मार्फत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला असून त्यांचे यामध्ये मोठे योगदान आहे। महापालिका क्षेत्रामध्ये 83 ठिकाणी झोपडपट्टी धारक वास्तव्यास असून जवळपास 15,000च्या आसपास घरांची संख्या आहे। 17 ठिकाणच्या झोपडपट्टी धारकांचे आज अखेर मोजमाप लेआउट पूर्ण झालेले आहे। त्यातील 4 ठिकाणच्या झोपडपट्टी धारकांचे मोजणीचे पैसे भरण्यासाठी सिटी सर्वे ऑफिसकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। संजयनगर पत्र्याच्या चाळीपासून झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे उतारे वाटप आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते सुरुवात होऊन मनपा क्षेत्रातील सर्व झोपडपट्टी धारकांना लवकरात लवकर मालकी हक्काचे उतारे मिळून शासनाच्या घर बांधणीच्या सर्व योजनांचा लाभ त्यांना मिळणार आहे व त्यांचे राहणीमान उंचावणार आहे।